आज आपण मक्याची कुरकुरीत आणि खमंग अशी भजी बनवली आहेत. तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग आज मक्याची भजी बनवूया. यासाठी आपण घरात उपलब्ध असलेलं साहित्य वापरलेलं आहे. इथे मी मका घेतलेली आहे, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं, 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि 4-5 मिरच्या. हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता हे मिक्सरमधून काढत असताना पूर्ण बारीक नाही करून घ्यायचं. हलके मक्याचे दाणे हे फोडून घ्यायचे. इथे आपण सर्व साहित्य मिक्सरमधून काढलेलं आहे. जास्त बारीक नाही केलेलं, थोडं जाडसरच ठेवायचं. मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. हे कोणत्याही दुकानात मिळतं. आता हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. कॉर्नफ्लॉवरशिवाय भजे चांगले खुसखुशीत होत नाही. मी आता इथे मिक्स करून घेतले आहे. मला थोडीशी कॉर्नफ्लॉवरची गरज वाटते तर मी टाकते. मिक्स करत घ्यायचं. जशी जशी कॉर्नफ्लॉवरची गरज वाटेल तसं टाकायचं. आता हे मिक्स करताना थोडं घट्टच ठेवायचं. जेव्हा आपण आपले घरचे भजी करतो ना, थोडंसं पातळ असतं, तर ते तसं नाही करायचं, थोडंसं घट्टच राहू द्यायचं. आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालू आणि कोथिंबीर टाकून घेऊ. सर्व असं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं. भजी काढण्यासाठी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवत आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आपण आता इथं एक टेस्ट बघू. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे. मस्त बबल्स आले. आपण आता याचे भजी टाकून घेऊ. आपण आता सर्व भजी काढून घेऊ. छान असे मस्त खुसखुशीत भजी तयार झाले आहे. अशा प्रकारे आपण आता डिश सजवून घेऊ. सॉस टाकून घेऊ. सॉससोबत छान गोड अशी टेस्ट येते. तिखट, गोड आणि त्यासोबत कांदा.